पुलिया झाला तर चांगला झाला आम्हाला जावा येवालं, नाही तर पहिले जाणं येण्याची अडचणच होती. येतं पूल आला, पूर आलं, हा पाणी आला मस्त नदीला का त्याकडून लोक बोलवा लाग येवा जावालं. आता आपलं मनाचं झालं आम्हाला. हा आता पुल्यानं चाव जाऊन राहिलो ना आम्ही मजूर लोक, आता त्यामध्ये जाता नव्हता येत. शेतीचा फायदा झाला. मला एक सांगा बाबा, ह्या पुलामुळे तुम्हाला काय काय फायदे झाले? चांगला फायदा झाला, येवा जावाला साध्या गोष्टी काय काय समस्या मिटल्या तुमच्या? सगळ्या समस्या मिटल्या. बरं, आरोग्याबद्दल काही? पहिले तुम्हाला दवाखान्यात कोणत्या बाजून जावं लागायचं? हां हां. आता तुमचा वेळ कमी झाला. आणि शेतीत जाण्या येण्यासाठी तुम्ही पहिले कशाने जात होते? डोंग्याने जात होते. पहिले भीती वाटत होती का डोंग्याने जायला? बरं, तुमची शेती त्या बाजूला आहे का? सर, या पुलामुळे कोणते कोणते फायदे झाले? या पुलामुळे जे गाव आपण दरवर्षी आपण बघत होतो की शेतकऱ्यांना असो किंवा ये जा करणाऱ्या गावामध्ये जे नावाने किंवा डोंग्याने प्रवास करत होत होते ते आपण तर ह्या जसं हा पूल बनला तर या पुलामुळे आपल्याला सर्व ये जा आणि दळणवळण किंवा आरोग्य आणि जे शैक्षणिक मुलांसाठी पण असो किंवा गावाचा कोणता विकास असो किंवा या गावापासून त्या गावाकडे जाण्यासाठी हा खूप महत्त्वाचा हा पूल हा करण्यात आला आहे. तर मोहरणा या गावाकडे इथे जसं इकडे आपण वडसाला बघितो, पण वडसाला आपण जसं एक उद्योग म्हणून असं तो गाव आपण बघितो, जसं व्यापार करायसाठी हा खूप सोयीस्कर हा रोड हा पुलिया या झाला आहे. आणि जसं आरोग्य म्हटलं तर आपण जसं ब्रह्मपुरीला आपण जातो तर जसं वीरगाव आहे, टेंबरी आहे, यांना हा रस्ता एकदम शॉर्टकट आणि सोयीस्कर ह्या पुलामुळे त्यांना जाण्या येण्यासाठी खूप चांगला झाला आहे.